नमस्ते, मी या ठिकाणी कारंडे सर. यापूर्वी आपण इंग्लिश विषयाचे एक 2-3 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आज आपण नव्याने मॅथमॅटिक्सचा एक अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तो व्हिडिओ म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी एवढंच नव्हे तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ असणार आहे. आणि त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. किती सोपी पद्धत आहे बघा ही स्क्वेअर करण्याची. पण सुरुवातीला आता आपल्याला 1 पासून 10 पर्यंतचे वर्ग करायचे. 1 पासून 10 पर्यंतचे वर्ग करायचे. तुमच्या लक्षात येते बघा. आता हे तर सर तुम्ही म्हणता हे लहान मुलांना सुद्धा येतं, पण माझी पद्धत बघा किती सोपी. 1चा वर्ग करायचा म्हणजे 1च्या पाड्यातली 1 नंबरची संख्या. 1 1 1 म्हणजे 1 × 1 म्हणजे 1च्या पाड्यातली 1 नंबरची संख्या म्हणजे तीच 1चा वर्ग असतो. आणि 2च्या पाड्यातली 2 नंबरची संख्या. 2च्या पाड्यात 2 नंबरला कोण आहे बघा. बे 1 बिन बे 2 4 म्हणजे 2चा वर्ग झाला 4. ठीक, हे तर सोपं आहे. नंतर बघा आता 3चा वर्ग. हे बाकीचं तर लई सोपे डीजी ट्रिक्स वापरणार आहे आपण याच्यासाठी. हे बाकीचे जे वर्ग करणार आहे आणखी मी इथं काही वेगळे पण फॉर्म्युले घेऊन तुम्हाला मी वापरून दाखवणार आहे. भाऊ कशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला वर्ग कसे करता येतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत. बरं, आता 3च्या पाड्यामध्ये 3 नंबरची संख्या. 3च्या पाड्यात 3 नंबरची संख्या. 3 1 3 3 2 6 3 3 9. पण 3चा वर्ग झाला 3 3 9. 3चा वर्ग 9 झाला. ठीक, आता 4चा वर्ग. 4चा वर्ग म्हणजे 4च्या पाड्यातील 4 नंबरची संख्या. 4 चोक 16. मी 4च्या पाड्यात 4 नंबरला 16 आहे, तो झाला 4चा वर्ग. आता 5चा वर्ग. 5 5 25 म्हणजेच 5 5 जा 25. अशा पद्धतीने 5चा वर्ग झाला. त्यानंतर 6चा वर्ग. 6च्या टेबलमध्ये 6 नंबरला कोण आहे. 6 6 जा 36. 6 6 जा 36. अतिशय सोपं आहे बघा. म्हणजे हे झालं 36. 7 7 जा 49. 8 8 जा 64. 9 9 जा 81. 10 10 जा. आता हे मी मुद्दामून ठेवतो तिकडच्यासाठी. बघा आता कशी सोपी पद्धती ती तुम्हाला दाखवायची मला. म्हणजे कसं, जर एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसला जर 0 असेल तर त्याचा स्क्वेअर कसा करायचा या संदर्भात पाहूया आपण. हे तर खूप सोपं आहे, एकदम चिन्ही प्रश्न आहे बघा. एकदम सोपा. कसं सोपं आहे पहा. बरं, आता जर का उजव्या बाजूला युनिट प्लेसला 1 0 असेल तर त्या 0चा जो स्क्वेअर आहे ना तो डबल 0 राईट साईडला करून ठेवायचा. डबल 0 आणि 1चा वर्ग किती रे 1 झाला. सोपं आहे. नाही कळलं तुम्हाला बघा. मग याचा पुढचा करू. आता हा 0 आहे बघा. 0 आहे म्हणजे या नंबरमध्ये काय आहे राईट साईडला म्हणजे युनिट प्लेसला 0 आहे. एकक स्थानी 0 आहे. मग 0चा वर्ग डायरेक्ट डबल 0 करून घ्यायचा. ठीक आहे. आणि 2चा वर्ग 4 झाला. 20चा वर्ग 400. मग आता इथं पण सोपं आहे बघा. 10चा वर्ग कसं 0चा वर्ग डबल 0 आणि 1चा वर्ग झालं. सोपं आहे. तसं आता या सगळ्याच करून घेऊ. सगळ्यांचंच करू. 0चा किती येईल सांगा बरं मग मला. 0चा काय करणार डबल 0 आणि 3चा 3 3 जा 9. सोपं आहे. 0चा जर 1 0 असेल तर त्याचा स्क्वेअर करताना डबल करायचा राईट म्हणजे युनिट प्लेसला असेल तर मग काय करणार डबल 0. 4चा 4 4 जा 16. त्यानंतर 0चा काय होणार सांगा बरं. 1 0 असेल तर डबल 0 करणार आणि 5चा 25. 0चा डबल 0. 6 6 जा 36चा स्क्वेअर काय होतो 36. सोपं आहे. त्यानंतर इकडे येऊ आपण 70 आपण डायरेक्ट इथपर्यंत येऊ. बरं, आता 0चा काय ठरलंय आपलं. 1 जर 0 असेल तर तो डबल करायचा. डबल 0 आणि 7 7 जा 49 झाला. म्हणजे 70चा स्क्वेअर 4900. सोपं आहे. 0चा स्क्वेअर काय करायचा रे डबल 0. 8 8 जा 64. 8 8 64 झाला. 80चा पण. आता 90चा कसा करायचा पहा. 90चा 0चा काय करायचा डबल 0. 9 9 जा 81. बरं, आता इथं 1 0 आहेत का 2 0 आहेत. आपलं ठरलं 1 0 असेल तर डबल करायचं. आपलं काय ठरले बघा. 1 0 जर असेल तर डबल करायचं. मग आता मी पहिला 0 आहे पहिला त्याचा डबल 0 करून घेतो. हा दुसरा 0 आहे त्याचा पण डबल करून घेतो. आणि 1चा स्क्वेअर 1 झालं. सोपं. किती सोपं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. खूप सोपं आहे. बरं, आपण हे पण करणार आहे बरं का. इजी ट्रिक्सने करणार आहे. हो सर, हे बाकीचं कसं करायचं काय करायचं ते नाही आम्हाला मी आहे. घाबरू नका. अतिशय सोपं आहे.
एवढं सोपं आहे ना स्क्वेअर करणं. तुम्हाला मी प्रत्येक संख्या कोणती बी संख्या नाही तर त्यासाठीच मोकळी जागा ठेवलेली. ही जी रिकामी जागा ठेवलेली आहे ना आपण, त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आपल्याला तो स्क्वेअर करता यावं, की कसं सोप्या पद्धतीने स्क्वेअर करायचं, यासाठीच आपण खरं तर ही ठेवलेली जागा. चला पाहूया मग. चला आता इथं झिरोचा स्क्वेअर काय होईल? डबल झिरो. आता इथं काय राहणार आहे शेवटी? 11चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे. 11चा 121, 121 असतो. 11चा 121 झालं. आता फक्त कॉमा द्यायला. पहिलं काय करायचं? 3 घरं सरकून 1 2 3 1 2 3 1 2 3 हे कॉमा द्यायला विसरू नका. कॉमा 3 घरं सरकायची, म्हणजे उजव्या बाजूने जर सुरुवात केली तर 3 घरं सरकून कॉमा द्यायचा. नंतरचे मग 2 2 2 2ची घरं असतात, ते तुम्ही 5वीत शिकलाय. ठीक आहे. कॉमा इकडे काही गरज नाही, कारण हे 3 डिजिट नंबर आहे, त्यामुळे तिथं काय विषय नाही. चला ते झालं. आता याच्याकडे जाऊ. जर युनिट प्लेसला जर 5 असेल तर करायचं काय? त्या 5चं काय करायचं? पहिल्यांदा 5चा स्क्वेअर करून उजव्या बाजूला मांडून घ्यायचा. कसं बघा. तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे ना, तुम्ही एकदम शांततेने लक्ष देऊन पाहायचे फक्त, आणि नंतर मग सराव करा. तुम्ही नंतर घ्या काय अंक आणि मग त्याचा सराव करा हळूहळू. खरं तर उद्या 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे, आणि या शिक्षक दिनाच्या निमित्ताने खरं तर मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही एक काम करायचे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इयत्ता 5वीच्या वर्गात असेल तर तुम्ही कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इतरही विद्यार्थ्यांसाठी तो उपयुक्त ठरेल. मी तर म्हणून स्पर्धा परीक्षा, जे MPSCचे UPSCचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत किंवा इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, यांच्यासाठी पुढच्या वर्षीपासून नेक्स्ट जून 2026 पासून जो काही नवीन सिलेबस येतो इयत्ता 6वीचा, तो सगळ्याच्या सगळा मी फ्रीमध्ये दररोज त्याचे लेक्चर अपलोड करत जाणार आहे नवीन सिलेबसचे. तरी तुम्ही कृपा करून हा चॅनल आमचा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इतर तुमचे जे काही विद्यार्थी मित्र असतील त्या मित्रांपर्यंत पोचवा तुम्ही. आता हे काय 5वीचं आहे का फक्त? नाही, हे 6वीला लागतंय, 7वीला लागतंय. पायथागोरस थेरममध्ये याचा सर्रासपणे वापर होतोय स्क्वेअर रूटचा. मी स्क्वेअर रूटचा पण पुढे आणखी एक व्हिडिओ टाकणार आहे. पण चला पाहूया आपण. चला वेळ नाही घेता पाहूया आपण काय म्हणतोय. बघा 5चा स्क्वेअर 25. ठीक आहे. आपण पहिलं तर हे करून घेऊ 5चा स्क्वेअर. आता काय करायचं? 5चा संपला विषय. आता ह्या 1 आहे 1. मग हा 1 इथं बाजूला लिहितो मी, बरं का? 1 इथं बाजूला लिहितो. आता 1 नंतर पुढचा कोण येतो? एका नंतर पुढचा कोण येतो? 2 येतो. तो मांडून घ्यायचा नाही, दोघांचं मल्टिप्लिकेशन. 2 1 2 आणि मग त्यांचा गुणाकार झाला. बरं, परत आता एक नाही समजलं तर म्हणून मी आणखी बरेच काही ठेवलेले तिथे उदाहरणं. बरं, आता हा 5 आहे. ह्या 5चा पहिल्यांदा 25 करून टाकायचा राईट साईडला. ठीक आहे. उजव्या बाजूला 25 करून घेतला. आता हा किती आहे रे? इथं 5चा विषय मिटला. आता 5ला बाजूला करा. आता हा राहिला 2. पण ह्या 2, हा जो 2 दिसतोय का 2, ह्याच्या पुढचा नंबर घ्यायचा लगेचचा. कोण आहे? 2 नंतर कोण येतो? लगेच 3 येतो. मग डायरेक्ट 3 मांडून टाकायचं आणि यांचं मल्टिप्लिकेशन. 2 3 6, 2 3 6 झालं 25. मग आता खालचं तर तुम्हाला येईल, पण नको. चला मी आता सरावासाठी अगोदर करून घेतो, मग नंतर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा. जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर सोपं आहे. बघा वाटलंच तर अजून 1-2 पहा आणि मग खालचं तुम्ही स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करा. बघा कसं. आता 5चा स्क्वेअर 25. ठीक आहे. 5चा वर्ग 25 इथपर्यंत आले. आता काय करायचं? बघा 5चा संपला विषय. आता राहिला कोण? 3. मग हा 3 मांडून घेतो बाजूला. आता 3 नंतर पुढचा नंबर कोणता आहे तो मांडून घ्यायचा. 3 नंतर कोण येतो? 4. ह्या दोघांचा गुणाकार काय? 3 चोक 12 झालं. 1225 हे 35चं वर्ग झालं. सोपं हे का अवघड बोला? अतिशय सोप्या पद्धतीने मी पुढच्या वर्षी गणिताचे व्हिडिओ अपलोड करणार आहे 6वीचे. फक्त 6th स्टँडर्ड SSC बोर्ड असेल, सेमीचे विद्यार्थी असतील, आपले मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील किंवा इंग्रजी माध्यम, परंतु SSC बोर्डाचे जे विद्यार्थी असतील, जो की NEP 2020नुसार नवीन सिलेबस येतोय, तो सगळा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अपलोड करून देणार आहे आणि तुम्हाला 100% फायदा होणार आहे. कृपा करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाऊ पुढे. बरं, आता 5चा काय येईल? 25. 5चा काय येईल? 25. ठीक आहे. आता 4 बाजूला मांडून घेतो. 4. आता 4 नंतर कोण येतो रे? 5. मग 4 पंचे किती झाला? 4 5चा 20. हा इथं मांडून टाकायचा, संपला विषय. तसंच इथं पण तसंच. 5चा किती येईल? 25. 5चा किती येईल? 25. आणि आता इथं किती राहिला बघा? 5 नंतर कोण येतो रे? 6. मग 6 पंचे 30 झालं. सोपं आहे. आता तसंच याचं पण 5चा 25. 6 मांडून घेतो. 6च्या पुढची संख्या इथं बघा, हा 6 राहिला. 6च्या पुढचा कोण असतो? 7. 6 7 42.
6 7 जा 42, 6 7 जा 42. चला इथं पण तसंच 5चा 25 मांडून घेतलं. 7 हा 7 आहे. 7 नंतर कोण येतो 8, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 7 8 56. झालं सोपं एकदम चिंदी. बघा 5 5 25. 8 नंतर कोण येतो 9, 8 9 72. झाला 5 5 25. 9 नंतर कोण येतो 10. मग 9 10 90. 5चा वर्ग 25. 10 नंतर कोण येतो रे 11. आता 10 11 नाही करता येत पण 11 10 11 10 जा 110. झालं सोपं. मग सर आता याचं कसं करणार तुम्ही, याचं कसं करणार. हे बघा हे करण्यासाठी आपल्याकडे 2 पद्धती आहेत. आता कोणत्या 2 पद्धती आहेत ते पाहूया आपण. लक्ष द्या कोणत्या 2 पद्धती आहेत. तुम्ही 2 पद्धतीने सोडवू शकता. लय सोपं आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही असंही करू शकता 11 × 11. ह्या पद्धतीने पण करता येईल तुम्हाला मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा ह्या 1 ने मल्टिप्लाय करायचा. 1 1 जा 1. ही दुसरी एक सोपी पद्धत सांगतो. 1 1 जा 1, 1 1 जा 1. आता या एकाच्या पुढे एक अंक आहे म्हणून एक 0 दिला. 1 1 जा 1, 1 1 जा 1, 1 1 1 2 बेरीज करायची याची आणि 1 7. काय आलं रे 121. 121. सर मग दुसरी सोपी पद्धत कोणती ती सांगतो तुम्हाला. ती सांगतो बघा. आता दुसरी सोपी पद्धत कोणती. मग तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. 11 × 11, 12 × 12, 13 × 13, 14 × 14, 15 × 15, 16 × 16, 17 × 17, 18 × 18, 19 × 19 गुणाकार करून तशा पद्धतीने काढा. किंवा माझी दुसरी एक सोपी पद्धती ती कोणती पद्धती ती पाहता. बरं तुम्हाला एक माहिती मी म्हणतो मला 11चा स्क्वेअर माहीत नाही. मी म्हणतो मला 11चा स्क्वेअर माहीतच नाही. मग काढणार कसा सर तुम्ही. अहो लय सोपं आहे. 11च्या अगोदरचा 10चा तर काढता येईल का नाही. 10चा कसा काढणार बघा. 10चा स्क्वेअर मला माहिती आहे. 10चा कसा काढणार. 0चा 00, 1चा 1. बरं मग आता त्याच्या पुढचा 10च्या पुढचा काढायचा म्हणजे कोणाचा काढायचा 11चा काढायचा. मग 11चा काढायचा. आता आपण काढलाय कोणाचा 10चा काढायचा आहे. कोणाचा पुढचा 11चा. म्हणजे काय करायचं मागचा जर तुम्हाला माहीत झाला, मागच्या संख्येचा जर तुम्हाला स्क्वेअर माहीत झाला मागच्या संख्येचा, तर ती मागची संख्या आणि जिचा काढायचा आहे ती ह्या दोन्ही लगतच्या संख्येची जर बेरीज केली म्हणजे काढलाय कोणाचा आपण 10चा काढायचा आहे कोणाचा 11चा यांची जर बेरीज केली बघा 1 × 1 1 × 2 1 × 1 झाला म्हणजे झाला याचा 121. सर मग पुढचं कसं काढणार. पुढचं पण दाखवतो तुम्हाला. हा कितीचा आलाय मला सांगा. हा आला 11 स्क्वेअर. हा कितीचा आला 11चा. बरं मग आता सर पुढं कसं करणार बघा. आपण काढलाय कितीचा 11चा काढायचा आहे कुणाचा 12चा. म्हणजे आता 12चा काढायचा बरं का. 11चा घेतला 11चा मध्ये 11 मिळवून त्याच्या पुढचा 12 पण मिळवायचा. म्हणजे कसं बघा 1 1 1 2 2 2 4 1 1 2 2 2 4 आणि 1 बघा. सोपं झालं 144. सोपं आहे का अवघड. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्र. तुम्ही फक्त लक्ष देऊन पहा. बरं आता सर 12चा हा 12चा झाला. हा बरं का हा 12चा झाला. आता 13चा कसा काढायचा. काढलाय कोणाचा आपण हा 12चा काढायचा आहे कोणाचा आपल्याला पुढचा 13चा लगतचा बरं का. लगतचा घ्यायचा जोडून घ्यायचा. म्हणजे कसं होईल पहा 4 × 2 6 6 × 3 909. बरं 4 × 1 5 × 1 6 1 झाला 169. अरे वा ही तर सोपी पद्धत आहे. आता मला एवढं कळून चुकले. मला काय चुकले बघा. मला हे कळले की 13चा 169 आहे. मग 14चा कसा काढणार. आता 14चा कसा काढणार बघा. खूप सोपं आहे बघा. आता 14चा कसं काढतो. मला 13चा माहिती आहे. सर 13चा कुठं माहिती आहे काय तर लिहून ठेवला मी आताच काढत गेलो तसं मी सगळं काढत होतो बघा. 169 हा 13चा आहे. मग मला काढायचा आहे कोणाचा 14चा. जर 14चा काढायचा असेल ना मी काढलाय कोणाचा 13चा तो 13 मांडून घ्यायचा. काढायचा आहे कोणाचा मला 14चा तो 14 पण मांडून घ्यायचा. या सगळ्यांची ॲडिशन करायची. 9 × 3 12 × 4 9 × 3 12 12 आणि 4 16 16 × 6 हा 4ला 1 6 × 1 7 8 9 9 9 अच्छा काही गेलं नाही 196 आला. म्हणजे झालं याचा पण 196. आणि मग सर ह्याचं कसं. अहो ह्याच्या युनिट प्लेसला 5 आलाय ना. 5 वाल्यांचं मी इथं शिकवले ना तुम्हाला कसं काढायचं ते. 5 वाल्यांचं काय विचारतं मला
फाईव्हवाल्यांचं काय विचारतं मला, काय राव तुम्ही बघा. फाईव्हवाल्याचं ते किती सोपं आहे, लक्ष दे. परत लक्षात नसल्यानं तर परत लक्ष दे, लगेच कळतंय तुला. बघ आता 15चा काढायचा. 15चा तर लई सोपा असतो. कसा, हा जो 5 आहे, 5चा किती होतो 25, मांडून घेतला डायरेक्ट. 1 नंतर पुढचा अंक घ्यायचा. 1 नंतर कोण येतो 2, त्या दोघांचा गुणाकार 1 आणि 2, म्हणजे इथं 1 आहे ना, 1च्या पुढचा 2, बे 1 के बे, झाला 225. संपलं, चिंदी चिंदी. सोपं एकदम. 225 नाही का, कळतंय का नाही कळते. चला आता सर 16चा कसा काढू. आता तुला 15चा माहीत झालाय. कोणाचा माहीत झालाय, काढायचा कोणाचा 16चा. माहीत कोणाचा आहे 15चा, काढायचा आहे कोणाचा 16चा. करा ॲडिशन. चला 5 आणि 5 10 7 16 6 4 1 2 1 3 4 5. बघा परत 5 256 झाला. 256 सोपी आयडिया का नाही, सोपी आयडिया का नाही, एकदम सोपं आहे. पण 16चा पण झाला, हा 16चा स्क्वेअर झाला. आता 17चा काढायचा. 17चा कसं काढणार, मला माहीत कोणाचा आहे हा 16चा, काढायचा आहे कोणाचा मला पुढचा 17चा. खूप सोपं. 6 6 12, 12 आणि 7 19, अचाला 9 आपलं खाली, अचाला 1, 5 आणि 1 6 7 8, अचाला नाही 289, 289. पुढचं काढायचं. आता पुढचं कसं बघा, किती सोपं आहे पुढचं पण. आता हा कितीचा मिळाला आपल्याला, 16चा झाला म्हणजे हा 17चा स्क्वेअर मिळाला. आता माहिती आहे आपल्याला 17चा, मग 18चा कसा काढायचा बघा. आता हा जो माहीत कुणाचा आहे आपल्याला 17चा, मग 17 ठेवला. काढायचा आहे कोणाचा आपल्याला 18चा, 18 पण ठेवला. सगळ्यांची बेरीज करून घेतली. 8 आणि 7 15 आणि 9 24 4. 8 आणि 7 15 आणि 9 24 4, ह्याच्याला 2, 8 आणि 2 10 11 12, 12 2, ह्याच्याला 1 324. 324. सर 19चा कसा काढू. खूप सोपं आहे. 19चा काढणं म्हणजे काय फार मोठी विद्या नाही. मी अजूनही काही तुम्हाला बरेचसे शिकवणार आहे. चालूच राहू द्या, कोणी थांबू नका, पॉज करू नका. स्क्वेअर हा पार्ट आज कम्प्लीटच करून घेऊया आपण. बरं तुला आता 18चा माहिती आहे. 18चा स्क्वेअर काय बघा. 18चा स्क्वेअर 324 आहे. 324 आहे. बरं मला हा 18चा माहिती आहे. काढायचा आहे कुणाचा 19चा, म्हणून 18 आणि 19 दोघं टाकली, दोघांची ॲडिशन केली. 9 8 17, 17 आणि 4 21, ह्याच्याला 1, ह्याच्या 9 8 17, 17 आणि 4 21, 21 1, ह्याच्याला 2, 2 आणि 2 4 आणि 2 6, 6. ठीक आहे, भाच्याला काही जात नाही. 3 असे 3, 361. 361. आता हे झिरोवाला तर नियम माहिती आहे तुम्हाला. झिरोवाला नियम कसा माहिती आहे बघ. जर समजा तुला 20चा स्क्वेअर करायचा, 1 झिरो असेल तर डबल झिरो, 2चा वर्ग 4 झाला 400. बरं तुम्हाला एक काम करायचे आज. काय करायचे, 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30 या सर्वांचं स्क्वेअर करायचेत. आणि मला कमेंट बॉक्समध्ये कसा वाटला व्हिडिओ या संदर्भात मला कमेंट करायची. कृपा करून तुमच्या सर्व नातेवाईक मित्र या सर्वांना मी हळूहळू पुढच्या वर्षीपासून काही इंग्लिशचे बेसिक ग्रामर असेल माझ्याकडं. खरं पाहिलं तर आत्ताच जी माझी ऑफलाईन बॅच आहे क्लासची, म्हणजे माझे इथं कासुर्डी फाटा दौंड तालुक्यामध्ये जे क्लास आहेत त्या ठिकाणी वेटिंगवरती ॲडमिशन असतात इंग्लिश ग्रामरसाठी. इंग्लिश ग्रामर अतिशय सोप्या पद्धतीने, त्याचबरोबर मॅथेमॅटिक्सचे सुद्धा मी स्वतः क्लास घेतो. तरी तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करू नका यूट्यूबचा. मी वेळोवेळी तुम्हाला सूचना टाकल, त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करत चला, सूचनांचं पालन करा. ठीक आहे सर. आता दुसरा कोणता घेऊ. सर समजा तुम्ही म्हणताय एवढं सगळं खरं झालं, तुम्ही म्हणताय पण मला काहीतरी असे मधल्यातले संख्यांचे वर्ग करून दाखवा. तेही मला जमतंय. कसं, खूप सोपं आहे. सर समजा 76चा स्क्वेअर कसा करणार एवढ्या मोठ्या संख्येचा, कसा करणार. लय सोपं आहे. अरे ते जाऊ दे ना, तुला 75चं माहिती आहे ना. शेवट 5 असल्यावर काय करायचं, 75चं माहिती आहे का नाही. माहिती आहे. कसं आहे बघ, 75चा कसा करायचा बघ, लक्ष दे. आता 75चा 5 शेवट आला, तुला ते माहिती आहे, मग त्याच्या मागचा घेणं जवळचा. मग सर 77 असलं, तसंच पुढं जा ना, कंटिन्यू. आता अगोदर केले होते ना मी ते. बघ, पॉज कर व्हिडिओवर, मागे बघ
कसं सलग संख्येचे वर्ग काढायचे ते बघ ना तू. जर तू स्वतःहून काहीच प्रॅक्टिस करणार नसेल, तुम्ही कोणी पालकांना मी आवर्जून सांगेल, विद्यार्थ्यांनी स्वतःहून प्रॅक्टिस केल्याशिवाय त्याला काहीच येणार नाही. शिक्षक कितीही हुशार असू द्या किंवा शिक्षक कितीही टॅलेंट असू द्या, अजिबात नाही. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीही जमणार नाही. मी तर म्हणतो माझे गणिताची गाणी आहेत काय, ग्रामरची सुद्धा काही मी सॉंग तयार केलेले आहेत. ॲमेझार वॉच वेअर शाल वेल कॅन कोड शोड उड मे माईट मस्ट चिंतो व्हायचं सूत्र कर्म अधिक टोबीचे सहाय्यकारी क्रियापद अधिक पीपी अधिक ओडब्ल्यू अधिक बाय अधिक कर्त्याच्या सर्वनामाचे द्वितीय. अहो ही सूत्र आहेत माझी तोंडपाठ माझ्या विद्यार्थ्यांची. मला काय म्हणायचे, शिक्षक किती हुशार आहे किंवा विद्वान आहे त्याला लय येतं म्हणून विद्यार्थी शिकत नाही. विद्यार्थ्याला स्वतः प्रॅक्टिस करावी लागते. चला काढूया आपण, जाऊ द्या आपला विषय भरकटच चाललाय थोडासा. 75चा वर्ग, 75चा वर्ग. हा, आणि तुम्हाला संपर्क करायचा असेल, ॲक्च्युली मी शाळेवरती पण असतो, क्लास पण असतो, संध्याकाळच्या वेळेला किंवा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी थोडंसं मी फ्री असतो. जर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 9518570302 या नंबरवर संपर्क साधा. 9518570302 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे, चला आपण जाऊया खरं तर कसं करायचं सर या संदर्भात मार्गदर्शन करा थोडंसं. ठीक आहे, करतो मी थोडं मार्गदर्शन. एक मिनिट पहा. आता 75चं माहिती आहे, 5चा काय करणार 25. आता इथं किती आहे 7 नंतर कोण येतो 8, म्हणजे हा 7 आहे ना, 7च्या पुढची संख्या घ्यायची. 7 8 56, दोघांचा गुणाकार करायचा. 7च्या नंतर कोण येतो 8, 7 8 56 झालं. आता मला माहित कोणाचा आहे हा 75चा, काढायचा कोणाचा 76चा. झालं, यांची बेरीज 5 आणि 5 10, 5 आणि 5 10 6 16 6 4 1 7 आणि 7 14 14 आणि 2 16 आणि 1 17 17 17 17. आता हा 4 1 6 आणि 1 7 6 आणि 1 7 5 झालं. हा झाला याचा वर्ग 57 58चा तसाच करू शकतो. 57 टाकायचे 58 टाकायचे, दोघांची बेरीज करायची 77. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा सांगतो मी. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ठेवा. मला जसा वेळ मिळेल, कारण माझं शेड्यूल खूप बिझी असतं, सॉरी, तर मला मेसेज टाकून ठेवला व्हॉट्सअपला तरीसुद्धा मला जसा वेळ भेटेल तसे तुम्हाला फीडबॅक किंवा तुमचं जे काही तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. आपण आज या ठिकाणी इथंच थांबूया.